जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आज व्हिडिओ येतो एकदम जबरदस्त नजारा हम न देखेंगे या सॉन्ग वरती झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा। चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जो लागणारा शेक इफेक्ट बेटमार्क आणि मटेरियल तो आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एक पासवर्ड आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा मग समजेल। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनल अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून त्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो। तिथून बिटमार्कची लिंक आहे, ते इम्पोर्ट करून घ्यायचं शेक इफेक्ट आणि बिटमार्क। त्यानंतर बिटमार्क ओपन करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो। तर मित्रांनो, तर इथे ग्रुप 1 लेअर दिसत आहे, ते क्लिक करून त्यानंतर एडिटवरती क्लिक करायचं आहे। इथे फोटो जो आहे तो मित्रांनो तुमचा घ्यायचा असेल तर मित्रांनो इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून ते मीडियावरती क्लिक करून तुमचा फोटो इझिली घेऊ शकता मित्रांनो। तर मी फोटो हा घेतो मित्रांनो। त्यानंतर हा फोटो इथला डिलीट करतो। हा फोटो घेतलेला आहे मित्रांनो। हा फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथे 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फिल होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर हा फोटोला खेचून खाली घ्यायचा मित्रांनो सॉन्गच्या वरती घेतल्यानंतर मित्रांनो इथे डबल बीट्स आहेत मित्रांनो, इथे बघू शकता। या डबल बीट्स वरती यायचं मित्रांनो। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं फोटोच्या लेअरवरती। त्यानंतर इथे स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, स्प्लिट होऊन जाईल। त्यानंतर या सॉन्गच्या वरती घेऊन यायचं मित्रांनो त्या फोटोला। त्यानंतर आपल्या शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जायचं मित्रांनो। पहिला शेक इफेक्ट जो आहे तो कॉपी करून घ्यायचा मित्रांनो। कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये जाऊन पहिल्या फोटोच्या लेअरवरती पेस्ट करून टाकायचं आहे। अजून एकदा शेक इफेक्टमध्ये जाऊन त्यानंतर दुसरा शेक इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो। कॉपी केल्यानंतर त्यानंतर बिटमार्कमधल्या दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती पेस्ट करून टाकायचं आहे मित्रांनो। तर इथे आहे बघू शकता दुसरी लेअर। त्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्टवरती क्लिक केल्यावर पेस्ट होऊन जाईल मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टला यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे स्क्वेअरचा रेक्टँगल घ्यायचा मित्रांनो। त्यानंतर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फिल होऊन जाईल। त्यानंतर कलर अँड फिलवरती जाऊन कलर जो आहे तो इथे ऑप्शन येते, इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा जो बाण आहे इथे घ्यायचा आहे। त्यानंतर हा जो बाण आहे तो वरती घ्यायचा आहे, हा खालचा बाण एकदम खाली घ्यायचा आहे। तर शॅडो इफेक्ट इझिली अप्लाय होऊन जाईल। त्यानंतर इथे क्लिक करायचं। त्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो ट्रान्सपरंट बनवून घ्यायचं मित्रांनो। त्यानंतर बघू शकता। त्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचे इमोजीस ॲड करायचे आहेत मित्रांनो। कुठले इमोजीस हवेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे 2 डॉट द्यायचे आहेत। त्यानंतर इथे सुद्धा 2 डॉट द्यायचे आहेत मित्रांनो। दिल्यानंतर इथे कोपऱ्यामध्ये ऑप्शन इथे क्लिक करून त्यानंतर मी तुम्हाला एक ॲपल इमोजीचा फोन दिलेला आहे, तो सिलेक्ट करून घ्यायचा। त्यानंतर इथे कलरवरती क्लिक करून इथे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, याला सुद्धा ट्रान्सपरंट कलर द्यायचा आहे मित्रांनो। तर दिल्यानंतर हा जो लेअर आहे लास्टपर्यंत घ्यायचा। त्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन खाली घ्यायचं मित्रांनो। ह्या इमोजीसला खाली घेतल्यानंतर स्टार्टला यायचं आहे। त्यानंतर एक कोणताही शेप घ्यायचा आहे, इथे खेचून घ्यायचं इथपर्यंत। त्यानंतर स्ट्रेच टू कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून एडिट शेपवरती जायचं आहे। त्यानंतर रेडियस जो आहे तो 0 करायचा। त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन याचा कलर जराही ठेवायचा नाही। त्यानंतर बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून शॅडो स्ट्रोक जो आहे तो ॲड करायचा आहे।
स्ट्रोक जो आहे तो 6.5 करायचा. त्यानंतर ना हा व्हाईट करायचा कलर. तर स्टार्टला यायचं आहे. तर मित्रांनो स्टार्टला आल्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपला लोगो लावून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मी लावून घेतो मित्रांनो. लोगो ॲड केल्यानंतर ना ह्याला लास्टपर्यंत खेचून घ्यायचं. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लोगो जो आहे तो साईज कम करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर ना कोपऱ्यात लावून ठेवायचा आहे मित्रांनो. हे का लावल्यानंतर ना बघू शकता. त्यानंतर ना हा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. सेव्ह करण्यासाठी मित्रांनो इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना एक्सपोर्ट होऊन जाईल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.